जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे. जसं आपण आता थंबनेलमध्ये पाहिलं की 2 BHK प्लस डेक बाल्कनी, तेही ठाणे लोकेशनला गजानन वडापावपासून फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आपला हा प्रोजेक्ट आहे. एंट्री पाहू शकता, सोबतच लॉबी एरिया इतका डेकोरेटिव्ह आहे आणि त्यानंतर आता हे लिफ्ट आहे. पण त्याआधी आपण आता पाहूया कार पार्किंगची जागा. तर हे पझल पार्किंग आहे, खूप मोठी पझल पार्किंग आहे. एका फ्लॅटबरोबर एक कार पार्किंग डेव्हलपर देत आहे. चला आता आपण झालं कार पार्किंगचं पाहून, आपण आता पाहूया लिफ्ट. तर लिफ्ट इतकी हायटेड आहे, सोबतच इतकं छान आणि मस्त लाईटिंग केलेली विथ अ हाय स्पीड लिफ्ट आणि ब्रँडेड आहे. त्यानंतर आपण आता पाहूया लॉबी एरिया, जिथे एका फ्लोअरवर 3 फ्लॅट आहेत, तिन्ही पण आपले 2 BHK. तर हा जोडी ऑप्शनचा फ्लॅट आहे जो 875 स्क्वेअर फीटचा. तर इतका मोठा एरिया, सोबतच डेक बाल्कनी. त्यात आता आपण लिव्हिंग रूमचा एरिया पाहिलाच आहे. तर इतका 24 स्क्वेअर फीट लांबीचा, त्यानंतर 5 फूट वाईड ही डेक बाल्कनी आपण पाहताय आणि फुल्ली लक्झरी फिलिंग जो असतो बाल्कनीचा तो अनुभवता येईल तुम्हाला सिटीमध्ये. त्यानंतर इथे बाहेर पाहू शकता, वाव, फ्लावरसुद्धा लावलेले आहेत डेव्हलपरने. एकदम सुंदर वाटतं, फिलिंग खूप छान वाटणार तुम्हाला घरामध्ये आलं की. आणि इतका लांब लचक एरिया लिव्हिंग रूमचा, ज्यामध्ये लिव्हिंग रूम प्लस तुमचा डायनिंग एरिया हा इझिली सेट होऊ शकतं. त्यात आपण आता पाहतो किचन ओपन किचन कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर तुम्ही कवरही करू शकता. किचनचा एरियाही मोठा आहे, 9x9चा म्हणू शकतो, जो 8.10 आहे. त्यानंतर त्याच्याही पुढे तुम्हाला बाल्कनी जो डक्ट एरिया असतो, सर्व्हिस डक्ट एरिया, तो तुम्हाला अनुभवता येतो आहे. आपल्याकडे 3 फ्लॅट अवेलेबल आहेत 2 BHK, जे कंबाईन करू शकता. लवकरात लवकर या, खूप कमी इन्व्हेंटरी आहे, OC आलेली आहे. बाकीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व मेन्शन केलेलं आहे, ॲम्युनिटीजपासून. आणि टायलिंग, फ्लोरिंग जे आहे, मार्बल क्वालिटी यूज केलेली आहे डेव्हलपरने या फ्लॅटमध्ये. सो नक्की ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. आता आपण मास्टर बेडरूम पाहूया. तर मास्टर बेडरूमचं डोअर क्वालिटी, सोबतच मास्टर बेडरूमचे जे टॉयलेट आहेत तेही तुम्ही आता अनुभव बघू शकता, जो आहे 4x10चा × 7.10चा. आणि नंतर डक्ट एरिया जो आहे तोही आतमध्ये घेतला आहे. पाईप जे आहे ते कवर कसे केलेत तुम्ही यामध्ये पाहू शकता. आणि सर्व ब्रँडेड कोलेरचे CP फिटिंग्ज आहेत, सोबत वॉश बेसिनसुद्धा आहे. आता मास्टर बेडरूमचा एरिया जो आहे 12x1 × 11.4चा, प्लस त्याच्या पुढे डेक आपल्याला इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळत आहे. तर स्टँडिंग बाल्कनी ही रोड फेसिंग आहे, अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे. समोर बिल्डिंग आत्ताच कंप्लीट झालेली आहे, सो काही तुम्हाला 20 वर्ष 25 वर्ष काही ऑब्स्टकल येणार नाही, व्हेंटिलेशनला काही अडथळा येणार नाही आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण जाऊया आता कॉमन टॉयलेटमध्ये. जसा जो आहे 7x4 × 8.10चा 4x10चा. त्यानंतर आता इथेही डक्ट एरिया कसा कवर केला हे तुम्ही पाहू शकता. नक्की फॅमिलीसोबत या आणि चेक देऊन जाल एवढं शुअर आहे. कॉमन बेडरूमचाही एरिया मोठा आहे, 12x2 × 9.10चा, प्लस त्याच्या पुढे तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे. AC साठी प्रोव्हिजन केलेली आहे. छान ऑप्शन आहेत, तुम्ही या लवकर. वरती तुम्हाला गार्डनसुद्धा दिलेलं आहे, रूफटॉप गार्डनची प्रोव्हिजन आहे. आणि क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे. विंडोपासून ते डोर, आणि विंडोची क्वालिटी पण म्हणा आणि डोरची हाईटही म्हणा, सर्व उत्तम आहे. जर तुम्हाला हायटेड फ्लॅट हवे असतील, म्हणजे उंचीचे चांगले फ्लोअर टू सिलिंग हाईटचे, तर हा फ्लॅट नक्कीच आवडण्यासारखा आहे. त्यानंतर आता आपण सेकंड पाहूया, जो आहे 850. 875 नंतर 850, म्हणजे 25 फुटाचा फक्त डिफरन्स आहे. बाकी तर तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूममध्ये कुठेही कमी नाही आहे. डायनिंग एरिया म्हणा किंवा तुमचा लिव्हिंग रूम, दोन्हीही इतके सुंदर सेट होतील. प्लस याच्यामध्ये बाल्कनी सोबत डेक बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. अगेन सेम फ्लावर केलेले आहे, हे आर्टिफिशियल फ्लावर आहेत, बट खूप सुंदर वाटते. ज्यावेळी तुम्हाला पजेशन भेटेल तर माझी रिक्वेस्ट राहील तुम्हाला की तुम्ही इथे ओरिजिनल फ्लावर, जे आपले रिअल फ्लावर्स आहेत किंवा झाडं आहेत, हे तुम्ही इथे लावलं तर अजून चांगलं सुंदर वाटण्यासारखा हा फ्लॅट असणार आहे. त्यानंतर हे तुमचं किचन एरिया. किचनही 2 प्लॅटफॉर्म आहेत, मेन प्लॅटफॉर्म, सर्व्हिस प्लॅटफॉर्म. अगेन तिथेही डक्ट एरिया दिलेला आहे तुम्हाला.
सो फ्लोरिंग ग्रेनाईट यूज केलेलं आहे. क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. विंडो पण म्हणा किंवा टायलिंग म्हणा, सर्वीकडे प्रॉपर टायलिंग यूज केलेले आहे. आता इवन द मास्टर बेडरूमचा हा टॉयलेट आहे, त्याचेही टायलिंग पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हा मास्टर बेडरूम आहे. तर ह्याचे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. जर तुम्हाला हवं असेल तर ब्रोशर हे मी शेअर करतो. नक्की साईट व्हिजिट करा. लवकरात लवकर OC आलेली आहे. जिथे OC तिथे आम्ही, असे हे आमचे काही ठरलेले प्रोजेक्ट्स आहेत. आणि ओपन व्ह्यू आहे. नंतर समोर कुठेतरी फ्युचर डेव्हलपमेंट असणार, बट स्टील तुमचं लिव्हिंग रूमचं व्हेंटिलेशन कुठेही अडणार नाही, एवढं नक्की. आता हा कॉमन टॉयलेट आपण पाहू शकता. डक्ट एरिया अगेन त्यांनीही आतमध्ये घेतलेला आहे. हा डक्ट एरिया खूप कमी बिल्डर्स जे आहेत ते आतमध्ये घेतात, तर इथे हे कंप्लीट झालेलं आहे. आपण आता पाहू शकता हा कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमची अगेन सेम लेंथ आहे, सेम साईज आहे, जे आपण पाहिलेली 12x9.10ची 9.2 सॉरी. प्लस तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी इथे मिळत आहे. आयोडाईज हार्डकोर विंडो आहे, त्यासोबतच ग्रेनाईट प्लॅटफॉर्मपासून सर्व. आता हा 2 BHK जो सर्वात छोटा पण 705 स्क्वेअर फीटचा, आणि हे सर्व डायरेक्शन वाईज आहे, ईस्ट वेस्ट वास्तूप्रमाणे. कुठेही कंपोज घेऊन उभे राहा. लिव्हिंग रूमपासून ते बेडरूमपर्यंत सर्व प्रॉपर वास्तूप्रमाणे बनवले. इथे फक्त 705 असल्यामुळे तुम्हाला जो आहे स्टँडिंग बाल्कनीचा अनुभव भेटतो. बट बाल्कनी असली तरी अनुभव तर भेटतो आहे बाल्कनीचा. आज खूप ठिकाणी कुठेही तुम्हाला बाल्कनीचा अनुभव नाही. बट जसं तिथे कॉम्प्रोमाइज झालं तर इथे किचन आपला खूप भला मोठा आहे. किचनची स्पेस, किचनला डक्ट एरिया नक्की आवडण्यासारखा आहे. किचनचा एरिया पण 705 म्हणालो तरी काही कमी नाही आहे हा एरिया. आज तुम्ही बघता 540, 520मध्ये 2 BHK बसतात आहे. बट आपला हा 2 BHK जो 705 स्क्वेअर फीटचा खूप स्पेशियस बनवलेला आहे, नक्की आवडण्यासारखा आहे. कॉमन टॉयलेट आता आपण पाहू शकता. थोडासा अंधार होता, आपण नंतर बघून घेऊ त्याला लाईटिंग केल्यावर. त्यानंतर हा तुमचं हे सर्व नॅचरल लाईटमध्ये शूटिंग केलेली आहे. हा लोअर फ्लोअर आहे, तरी आपण आता घरामध्ये उजेड पाहू शकता. पावसाच्या काळोखातसुद्धा इतका छान उजेड आपल्या घरामध्ये येत आहे. तर नक्की व्हेंटिलेशन क्वालिटी तुम्ही बघताय. व्हेंटिलेशन खूप छान, विंडो खूप छान आहेत. आणि हा अगेन एक मास्टर बेडरूमचा टॉयलेट ज्यातलं कवर केलेलं आहे डक्ट एरिया. CP फिटिंग खूप छान आहेत, ब्रँडेड आहेत. आता हा कॉमन बेडरूम आहे, त्यालाही स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे. तर बाल्कनीमध्ये कुठेही कंजूसी केलेली नाही, कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. लवकरात लवकर या फॅमिलीसोबत पोझिशन घेऊन जा आणि फ्लॅट लगेच आज ॲग्रीमेंट करा आणि उद्या ताब्यात घ्या. जर तुम्हाला ॲग्रीमेंटही करायचं असेल तरी इमिडिएटली आपण ॲग्रीमेंट करू शकतो. खूप छान. आणि हे लाईटिंग केलेलं आहे प्रत्येक हॉलला, बाल्कनीला, इवन द डेक बाल्कनीलासुद्धा इतके छान फॉल सिलिंग म्हणू शकता किंवा डेकोरेशन केलेलं आहे डेव्हलपरने. लवकरात लवकर या फॅमिलीसोबत, हे माझं सांगणं आहे. अनुभव छान आहे. फ्रेश प्रॉपर्टी, अनटच प्रॉपर्टी आहे. आणि अजून जर तुम्हाला तुमचे काही एक्झिस्टिंग फ्लॅट असतील किंवा तुमच्या एक्झिस्टिंग प्रॉपर्टी सेल ऑफ करूनच जर हा फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यातही आपण तुम्हाला हेल्प करू. तुमचा प्रॉपर्टी मला फोटो शेअर करा, मला कॉल करा, फ्रीली कॉल करा. साईट व्हिजिटसाठी तुम्ही मला नक्की संपर्क करा. दिलेल्या नंबरवर मला कॉल करून तुम्ही साईट व्हिजिट करा. बाकीचं आपल्याला सर्वांना माहिती आहे. चेक घेऊन या, देऊन जाल. धन्यवाद.